हॅलो नमस्ते, मी पूजा. मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला काहीतरी खूप छान आणि चविष्ट तोंडाला चव आणणारा पदार्थ दाखवणार आहे. तो म्हणजे शेंगदाण्याची चटणी. आणि ही चटणी आपण कांदा घालून करणार आहे, कारण की कांदा घातल्यामुळे त्याला एक ओलसरपणा येतो आणि ती खायला खूप जास्त छान लागते. तिची चव दुप्पट वाढते असं म्हटलं तरी हरकत नाही. आता उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यामध्ये शक्यतो बहुतेक लोकांना जेवण जात नाही, तर अशा वेळी आपण कोणते कोणते पदार्थ करू शकतो हे मी आपल्या चॅनलवरती अपलोड करत राहणार आहे. त्यामुळे जर नवीन असाल तर प्लीज 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 एक सबस्क्राईब नक्की करा. नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं. आणि व्हिडिओला जर लाईक केलं नसेल तर लाईकसुद्धा करा. शेंगदाण्याची चटणी तुम्ही बऱ्याच वेळा केली असेल आणि कांदा घालूनसुद्धा काही लोकांनी केली असेल, काहींनी नसन केली. नॉर्मली जी आपण साधी शेंगदाण्याची चटणी करतो तीसुद्धा काही लोकांना माहीत नसतं की नक्की कशी करतात. बहुतेक लेडीज अशा असतात ज्या नवीन असतात स्वयंपाकामध्ये, तर त्यांच्यासाठी म्हणून खास हा व्हिडिओ आहे. कांदा घालून चटणी केली की आपल्याला डब्याला चपातीसोबत वगैरे सुद्धा देता येते. कधीतरी जर घाईच्या वेळेमध्ये भाजी वगैरे नसेल तर त्यावेळेससुद्धा तुम्ही ही चटणी देऊ शकता. लहान मुलंसुद्धा खूप आवडीने खातात. तिखटाचं प्रमाण थोडं बेतात ठेवलं की मग मुलांना पण कसं आदल्यामधल्या वेळेमध्ये जर भूक लागली तर चपाती रोल करून वगैरे ते खातात चटणीसोबत, किंवा वरण भातासुद्धा संग खूप छान लागते ही चटणी. वरण भात असेल तर तोंडी लावायला काहीतरी हवंच असतं. त्यामुळे मग अशा पद्धतीने चटणी करून बघा. आणि इथे मी हे दाखवत होते की कांदा चिरताना जे मध्ये असतं त्याला काहीतरी म्हणतात, तर ते व्हाईट जे असतं ना कडक, ते घेऊ नये असं म्हणतात. ते चांगलं नसतं, तर ते काढून टाकायचं. पण मी कांदा पुढून थोडा जास्त कापला होता त्यामुळे मग ते नव्हतं. जर तसं असेल पुढे कडक तर ते काढून टाकायचं. ते कांदा चिरताना घ्यायचं नाही. तसंच टोमॅटो चिरताना टोमॅटोच्या बिया वगैरे सुद्धा घेऊ नये म्हणतात. तर अशा काही काही छोट्या मोठ्या टिप्स ज्या मला माहिती आहेत त्या मी देत असते. शेंगदाण्याच्या चटणीसाठी आपल्याला भरपूर लसूण लागणार, तर लसूण मी हातावर कुस्करून घेतला आहे. आणि हिरवी मिरची हे आपल्याला छान व्यवस्थित बारीक वाटून घ्यायचे. आणि त्यानंतर छान भाजलेले शेंगदाणे मी साल न काढता घातलेले आहेत. सालीमध्ये खूप जीवनसत्व असतात, त्यामुळे शक्यतो साल काढत जाऊ नका. आणि ते मी ओबडदोबड असे हे शेंगदाणे वाटून घेतलेत. काही लोकांना खूप जास्त अख्खे शेंगदाणे आवडतात, किंवा काहींना खूपच बारीक कूट आवडतो. ज्याच्या त्याच्या आवडीनुसार तुम्ही शेंगदाण्याचा कूट कमी जास्त करू शकता, बारीक किंवा जाड किंवा मीडियम असा. तर आता तेल टाकलं आहे मी कढईमध्ये आणि ते कांदा परतवून घ्यायचा आहे आपल्याला. नॉर्मली आपण जसा कांदा परततो तसा नाही परतायचा. शक्यतो कांदा फक्त असा मऊ होऊन देईपर्यंत परतायचा आहे. खूप जास्त गोल्डन किंवा त्याला पूर्णपार कलर चेंज होईपर्यंत आपल्याला कांदा परतायचा नाही आहे. नाहीतर मग चटणीची जी टेस्ट आहे ती थोडी वेगळी लागू शकते. आणि चटणीला कलर छान येण्यासाठी ते मी हळद घातलेली आहे आणि तीसुद्धा तेलामध्ये एक 10-20 सेकंद फक्त परतवून घ्यायची आहे आपल्याला. म्हणजे कसं हळदीचा पण जो उग्र वास असतो तो निघून जातो. आणि त्यानंतर इथे मी मीठ घालणार आहे थोडंसं, म्हणजे मग पटकन कांदा जसा हवा आहे परफेक्ट तसा होतो. आणि त्यानंतर जे आपण वाटून घेतलेलं आहे शेंगदाणे आणि मिरची लसूण ते वाटण घालायचे. कारण की आपण आधी कांदा वगैरे छान परतवून घेतला की मग नंतर तुम्ही हवं तर फक्त मिरचीसुद्धा घालू शकता आणि वरतून शेंगदाण्याचा कूट. पण ते व्यवस्थित म्हणावं असं एकजीव होत नाही. नंतर मिरचीच्या कुठेतरी गाठी वगैरे राहतात. त्यामुळे काय करायचं, वाटतानाच दोन्ही एकत्र वाटायचं. आधी मिरच्या वाटून घ्यायच्या म्हणजे त्या छान व्यवस्थित बारीक वाटल्या जातात आणि त्यानंतर मग शेंगदाणे वाटायचे. तर हे आपल्याला छान असं 2 मिनिट तरी आहे ना छान परतवून घ्यायचे. शेंगदाणे खूप जास्त असे कडक वगैरे करायचे नाही. तुम्हाला जर कुरकुरीत कडक चटणी आवडत असेल तर तुम्ही तसंसुद्धा करू शकता. मी इथे फक्त 2 मिनटं ही चटणी परतवून घेतली आहे व्यवस्थित, कारण की मी आधी शेंगदाणे एकदम बारीक गॅसवरती भाजून घेतलेले होते. त्यामुळे त्याचा तो खमंगपणा असतो, नंतर जास्त परतायची गरज पडत नाही. तर मी 1 ते 2 मिनटं फक्त चटणी परतवून घेतली आणि आपली चटणी झालेलीसुद्धा आहे. खूप जास्त छान होते. तुम्ही हवं तर कोथिंबीरसुद्धा घालू शकता. ही चटणी जास्त दिवस टिकत नाही, 1 ते 2 दिवसच टिकते. त्यामुळे कमी क्वांटिटीमध्ये करा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. नवीन असाल तर प्लीज 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 एक सबस्क्राईब करा. उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर राहीन. बाय.